नमस्कार, जय भीम. दैनिक बहुजन सौरभच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज चौथा मतदानाचा टप्पा आज सुरुवात आहे. तेलंगणा हा त्यातल्या त्यात अत्यंत महत्त्वाचं राज्य आहे, कारण तिथे मोठ्या प्रमाणात आज व्होटिंग होणार आहे. यूपी, बिहार, महाराष्ट्र अनेक क्षेत्रामध्ये आहे. टोटल मला असं वाटते की आज 97 जागेवरती आहे. आजच्या नंतर 50% जागा ऑलरेडी झालेल्या असतील आणि त्याच्यानंतर उरलेल्या 50% जागांवरती पुन्हा इलेक्शन होईलच. तीनही टप्प्यामध्ये काँग्रेसच्या बाजूनी, इंडिया अलायन्सच्या बाजूनी मतं पडताना दिसत आहेत आणि ज्या पद्धतीने ब्युरोक्रॅसी, ज्युडिशियरी घाबरून ताबडतोब त्यांनी केजरीवालांना सोडलं, त्याच्यावरनं एक वेगळ्या पद्धतीचे सिग्नल्स येत आहेत. तुम्हा सर्व लोकांना माहिती असेल की ही जेवढी ब्युरोक्रॅसी आहे ही अत्यंत महत्त्वाचा रोल प्रत्येक ठिकाणी करत असते. यावेळेस पहिल्यांदा माझ्या आयुष्यात पूर्ण जेव्हापासून स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून पहिल्यांदा राहुल गांधी यांनी जातीच्या आधारावरती जनगणना आणि ज्याची जेवढी भागीदारी त्याचा तेवढा समावेश, त्याला तेवढं प्राधान्य, अशा पद्धतीचं हे केलेलं आहे. ज्यामुळे की इथे सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये ज्युडिशियरीमध्ये का ब्राह्मण वर्गाचा मोठं वर्चस्व आहे, उच्च वर्गाचं वर्चस्व आहे, ते कमी होईल. निश्चितच सेक्रेटरी लेवलवरती ज्या प्रमाणात आज जवळपास 90% जे लोकांचं एका पर्टिक्युलर जातीचं वर्गाचं जे आहे ते निश्चितच कमी होईल. आणि हा जो श्रीमंत लोकांना पोहोचवणारा, जो काहीतरी लाभ पोहोचवणारा जो मार्ग होता तो सुद्धा आता हे बंद होईल. आज त्याच आधारावरती 2-3 गोष्टी आहेत. मी तुम्हाला सांगू इच्छितो की यापूर्वी काँग्रेसनी नेहमी बचत म्हणजे कुठे ना कुठे प्रोटेक्टिव्ह, डिफेन्सिव्ह आपलं काम केलेलं आहे. एवढ्या मोठ्या याच्यात उतरला नाही. परंतु राहुल गांधीचे वडील त्यांनी मात्र एक फार मोठ्या प्रमाणामध्ये न बोलता त्यांनी काम केलं, ते म्हणजे स्पेशल ड्राईव्ह. तुम्हाला सर्व लोकांना माहिती असेल की आम्ही जे कोणी आज याच्यात आलो, इन्शुरन्स कंपनी असो, बँकिंग असो, पब्लिक सेक्टर याच्यात असो, त्याच्यामध्ये स्पेशल ड्राईव्ह करून जेवढा काही होता, बॅकलॉग होता, तो पूर्णच्या पूर्ण करण्यात आला होता. त्याच्यावरती स्पेशल त्यांनी सर्व डायरेक्टर्स आणि लोकांना पकडून त्यांना सांगितलं की स्पेशल ड्राईव्ह झाला किंवा नाही. आणि शेवटी मग त्यांचा तो ज्या पद्धतीचा मृत्यू झाला तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे. परंतु त्यावेळेस पहिल्यांदा त्यांना कळलं की एका पर्टिक्युलर जातीची मोनोपोली असलं की या देशासाठी अत्यंत भयानक आहे, भयंकर आहे. आणि तीच बाब आज पुन्हा राहुल गांधी यांनी आपल्या ह्याच्यात धरलेली आहे. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये परिवर्तन आणि हादरे, एकीकडे ज्यांची मक्तेदारी असणारा हा वर्ग हादरलेला आहे आणि दुसरीकडे परंतु यांनी या वक्तव्यावरती ओबीसी मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्यासोबत जुळलेला आहे. आदिवासी दलित आहेतच. यूपीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल असा होईल की मायावतींनी आपली निगेटिव्हिटी दाखवल्यामुळे मोठा वर्ग हा मायावतीपासून नाराज असणारा हा बहुधा पुन्हा काँग्रेसकडे शिफ्ट होईल. यापूर्वी हा तिथे मायावती नसताना संपूर्ण वर्ग, दलित वर्ग हा काँग्रेससोबत होता. यावेळेस मात्र उलटं चित्र दिसेल. ज्या पद्धतीने मायावतीला एक्सपोज केलं, ज्या मायावतीने रातोरात कॅन्डिडेट बदलवले आणि तिच्यावरती जो आरोप आहे की अमित शहाचा त्यांना फोन आला आणि 1 वाजता हे सर्व घडामोडी झाल्या, त्याच्यामुळे ती त्यांच्या इशाऱ्यावरती चालत असते, अशा पद्धतीचं जे वक्तव्य होतं ते निश्चित बोलकं दिसलं आणि लोकांनी ते अनुभवलेलं आहे. बघूया त्याच्यावरती आधारित हे 2 छोटेसे व्हिडिओ, ते तुम्हाला त्याच्यातनं जाणीव करून देतील. बघूया. मैं 100% किसी से भी डिबेट करने को तैयार हूं प्रधानमंत्री से, मगर मैं प्रधानमंत्री को जानता हूं, प्रधानमंत्री मुझसे डिबेट नहीं करेंगे. और हमारे प्रेसिडेंट खारगे जी भी हैं, वो भी डिबेट कर सकते हैं. अगर आपने मैनिफेस्टो को देखा है, वो 90% को सपोर्ट करने वाला मैनिफेस्टो है. मगर सच्चाई ये है कि कांग्रेस पार्टी को भी आने वाले समय में अपनी राजनीति को बदलना होगा. ये करना पड़ेगा. और ये भी मैं कहना चाहता हूं कि कांग्रेस पार्टी ने भी गलतियां की हैं और मैं कांग्रेस पार्टी का होता हुआ ये मैं कह रहा हूं. नमस्कार, न्यूज पॉइंट लेकर हाजिर हूं मैं राजीव।
दोस्तों, कल चौथे फेज का मतदान होना है, यानी चौथे चरण का मतदान, वोटिंग होनी है कल, और चुनाव का इसके साथ ही आधे से अधिक का सफर जो है वो तय हो जाएगा। और लेकिन आप जानते हैं कि इसके बाद क्या कुछ होगा। ये संदेश अब मजबूती से उभर रहा है कि इस बार बीजेपी की सरकार नहीं बन रही है, मोदी प्रधानमंत्री नहीं बन रहे हैं, और अब इंडिया गठबंधन देश की सत्ता संभालने जा रही है। ये एक जो मैसेज है ये पूरे देश में धीरे धीरे फैल रहा है। लेकिन कल के चुनाव के बाद, यानी कल के मतदान के बाद, क्या ये संदेश और तेजी से फैलेगा? राहुल गांधी की तस्वीर आप देख रहे हैं स्क्रीन पे। राहुल गांधी कह रहे थे अभी 2 दिन पहले भी कि आप लिख के रख लो, नरेंद्र मोदी प्राइम मिनिस्टर नहीं बनेंगे। कल अरविंद केजरीवाल ने जब कहा है कि ये बयान दिया है कि अगले साल 75 वर्ष के हो जाएंगे नरेंद्र मोदी, अब वो पीएम नहीं बनेंगे, और वो वोट अपने लिए नहीं बल्कि अमित शाह के लिए मांग रहे हैं। और इसके बाद से, इस बयान के आने के बाद से बीजेपी भी मुसीबत में फंस गई है, यानी कि बीजेपी की मुसीबत और बढ़ गई है, ये कह सकते हैं। अमित शाह को इस जो केजरीवाल का बयान है, इस बयान के बाद अमित शाह को खुद सफाई देने के लिए मीडिया के सामने आना पड़ा है कि पीएम ही रहेंगे, प्रधानमंत्री बने रहेंगे। हालांकि ऐसा कहकर भी बीजेपी फंस गई है, क्योंकि यह तानाशाही वाला देश तो है नहीं, और न ही तानाशाही वाली बात है। आप जानते हैं कि तानाशाही वाले देश में वहां पे ये होता है कि जो है सो वही रहेगा। तो अमित शाह 2 बातें यहां कह के फंस रहे हैं। एक ये कि 75 साल के बाद भी नरेंद्र मोदी ही प्राइम मिनिस्टर रहेंगे। दूसरी बात ये कि अगर वो कह रहे हैं कि वही रहेंगे प्राइम मिनिस्टर, तो फिर चुनाव क्यों करवा रहे हैं आप? चुनाव मत करवाइए, फिर घोषित कर दीजिए कि वही प्रधानमंत्री रहेंगे। जब आप चुनाव करवा रहे हैं तो चुनाव से पहले ये बात कैसे कह रहे हैं कि नरेंद्र मोदी ही प्राइम मिनिस्टर रहेंगे? लेकिन उधर अमित शाह के लिए कह रहा हूं, लेकिन उधर केजरीवाल कह रहे हैं कि मोदी जी वोट अपने लिए नहीं मांग रहे हैं बल्कि अमित शाह के लिए मांग रहे हैं। वैसे भी 2 साल पहले अमित शाह ने कहा था, आपको याद होगा, कि 75 साल की उम्र के बाद बीजेपी में जिम्मेदारी नहीं दी जाती है। तो अब यह सवाल उठेगा ही कि क्या मोदी इस नियम से परे रहेंगे? अमित शाह ही अपनी बात को काट रहे हैं, और मोदी के भी पीएम होने या ना होने की बात तो तब आएगी जब बीजेपी जीतेगी। यह भी एक बड़ा सवाल है। 400 पार का नारा तो अब बीजेपी नेताओं की जुबान पर नहीं है, और इधर इंडिया गठबंधन अब सरकार बनाने के दावे करने लगा है। राहुल गांधी ने तो कह दिया है कि लिख के रख लो, मोदी पीएम नहीं बन रहे हैं, जो पहले भी कह रहा था। बीजेपी को इन सारी बातों से अब डर लगने लगा है, और उसका ये जो डर है आज फिर से रायबरेली में नजर आया। दोस्तों, रायबरेली में आज थे अमित शाह की रैली थी, और अमित शाह की रैली में मॉलिटिक्स के एक पत्रकार को पीटने का आरोप बीजेपी पर लगाया गया है। पत्रकार की खूब जबरदस्त पिटाई हुई है, और उसके बाद पत्रकार जो है वो हॉस्पिटलाइज हुआ है। कांग्रेस ने अपने ट्विटर हैंडल पर एक पोस्ट डालकर इस घटना के बारे में बताया है, और उस तस्वीर को भी शेयर किया है। लेकिन तस्वीर जो है, कम्युनिटी गाइडलाइन के कारण उस तस्वीर को हम नहीं दिखा पा रहे हैं, लेकिन कांग्रेस ने जो लिखा है ये जरूर आपके सामने रख रहे हैं। यूपी के रायबरेली में अमित शाह की रैली थी, जहां महिलाओं ने एक पत्रकार को बताया कि उन्हें पैसे देकर रैली में लाया गया है। पत्रकार ने यह बात रिकॉर्ड कर ली। इसके बाद बीजेपी के गुंडों ने पत्रकार को पकड़ लिया और उससे वीडियो डिलीट करने को कहा। जब पत्रकार ने मना किया तो बीजेपी के गुंडों ने उसे अगवा कर लिया, फिर मंच के पीछे एक कमरे में ले जाकर बुरी तरह से पीटा। पत्रकार से रुपए भी छीन लिए। बीजेपी के गुंडों ने हाल ही में अमेठी के कांग्रेस कार्यालय के बाहर खड़ी गाड़ियों में तोड़फोड़ की थी और कांग्रेस कार्यकर्ताओं पर हमला किया था। ये घटनाएं बता रही हैं कि बीजेपी के लोग सामने दिख रही हार से बौखला चुके हैं। अब अन्याय का अंत होने को है, ये लिख रही है कांग्रेस पार्टी के हैंडल से ये ट्वीट अपने आप में तमाम बातों को बयां कर दे रही है। जो दुसरं, नेहमीप्रमाणे आम्ही बुद्धा या सिरियलवरती दाखवत असतो, कारण त्याच्यात आम्ही तुम्हाला सांगितलं की हा यूट्यूब चॅनलच फुले शाहू आंबेडकर आणि तो बुद्धाच्या विचाराशी संबंधित आहे। संपूर्ण आयुष्य बाबासाहेबांनी बुद्धिझमचा हे करून, म्हणजे अभ्यास करून भारतीय संविधानामध्ये अशा पद्धतीने त्यांनी बुद्धिझम घुसरवलं की ते कोणाच्या लक्षातही आले नाही। हा पूर्णचा पूर्ण देश आधी पेशवाईच्या ह्याच्यात होता, वर्गाचं वर्चस्व होतं, त्यांना उधळून बाबासाहेबांनी समतेचा आणि तुम्हाला सर्वांच्या समतेचा विचार आणून मोठ्या प्रमाणामध्ये तुमचे हात बळकट केले, तिथली गणतंत्रता आणलेली आहे, इथे लोकांना अधिकार दिलेले आहेत। हे सर्व करू शकले, हे सर्व बुद्धकालीन सर्व गोष्टी त्यांनी टाकलेले आहेत, आणि ते आज
पूर्णच्या पूर्ण पेशवाईच्या लोकांना मोठं अडचणीत टाकलेलं आहे त्यांनी. जरी ते ओपनली नसलं, परंतु तुम्ही जर ज्यावेळेस तुम्ही अभ्यास कराल तर निश्चितच होईल. म्हणून आम्ही बुद्धा या सिरियलला अत्यंत महत्त्व देत असतो. कुठल्या ना कुठल्या माध्यमातून बुद्धा या सिरियलमध्ये तुम्ही बुद्धाच्या चरित्रावरती तुम्ही पाहिलं पाहिजे. आज असाच एक छोटासा एपिसोड आहे ज्यावेळेस तथागत म्हणजे सिद्धार्थ गौतम घर सोडतो आणि चेन्नाला सांगतो की तू आता परत जा. चेन्ना ज्यावेळेस परत येतो त्यावेळेस त्या गावातली जी व्यथा असते, अनेक लोक रडतात आणि त्याच्यानंतर मग ते राजमहालात जातात आणि ते मग ते चेन्नाला विचारतात की तू काय काय केलं. तर सिद्धार्थ त्यांना सांगतो की या लोकांसाठी मी असे निरोप सिद्धार्थांनी दिलेले आहेत. ते म्हणाले की ज्या दिवशी मला ज्यावेळेस दुःखप्राप्तीचा दुःख निवारणाचा मार्ग मिळेल, मी त्या दुःखाच्या अत्यंत जवळ जाऊन मी जोपर्यंत त्याचा अभ्यास करत नाही, त्याला पराभूत करत नाही, तोपर्यंत मी येणार नाही. आणि निश्चितच मी तुम्हाला येईल आणि सर्व लोकांना संबोधून, मग ती यशोधरा असो, शुद्धोधन असो, त्या काळात मंगला असो, की अनेक तिथले जेवढे लोक होते त्या सर्व लोकांना जो मॅसेज देतो, तो चिन्ह सांगतो. त्याच्यानंतर त्याचे केस आणि त्याच्यावरती मुकुट हे दोन्ही राजाला परत करतो. शुद्धोधन राजा पाहून खूप रडतो. अशा पद्धतीचा तो अत्यंत मार्मिक आणि हृदयाला टच करणारा व्हिडिओ तुम्हाला घेऊन येतो आहे. बघू. आ गया ना, अकेले आ गया। कितना युवराज कहाँ है? क्या बोलो? कहाँ है युवराज? क्या वो पद पर है? बताओ चन्ना, बताओ। क्या वो सचमुच वानप्रस्थ हो गए? अरे कुछ तो बोलो, खामोश क्यों हो? युवराज कहाँ है चन्ना? कब आएंगे युवराज? कहाँ है? तुम तो उनके सारथी भी थे और मित्र भी। कहाँ है युवराज? कहाँ है? नहीं आई। नहीं आए? लेकिन क्यों चन्ना? उनका सुख हमारे भाग्य में नहीं। ऐसा मत बोलो चन्ना, ऐसा मत बोलो। असित मुनि की वाणी सच प्रमाणित हुई। राजा ने महाराज को क्या होगा? महाराज तो सह लेंगे, पर देवी यशोधरा वो ये पीड़ा कैसे सहेगी? लगता है चन्ना के साथ वो आ गए। कंतक नीचे खड़ा है। चन्ना, सिद्धार्थ कहाँ? नहीं, वो नहीं आए महाराज। मैंने विनती की, परंतु वो अपने निर्णय पर अडिग थे। मैंने उनके साथ जाने की अनुमति भी मांगी, परंतु उन्होंने मना कर दी और कहा, मेरे प्रश्नों के उत्तर मिलते ही मैं लौट आऊंगा। महाराज से कहना। क्या क्या चलना? युद्ध किसी प्रश्न का हल नहीं होता। मां से कहना। क्या? जन्म देने वाली मां को तो नहीं देखा, पर तुम उससे बढ़कर हो। तुम्हारे खिलाए हर निवाले का ऋणी रहूंगा मैं। और मंगला काकी से कहना, राज्याभिषेक तो अवश्य होगा। सिद्धार्थ का तो ज्येष्ठ देवदत्त का। अर्थात वो जानता था। ज्येष्ठ देवदत्त से कहना कि
कि बचपन से थी तुम्हारे द्वेष के हर धक्के ने मेरे चरणों को बलवान बनाया है। मैं जानता हूं तुम मुझसे अति स्नेह करते हो, और गोपा से कहना मेरी व्यथा को अपनी व्यथा बनाने के लिए मैं सदैव उसका ऋणी रहूं। पति की इच्छा अनिच्छा का ध्यान तो हर पत्नी रखती है, पर पति की व्यथा को अपनाने वाली बात कदाचित ही होती है। ये चाहते हुए कि मैं चला जाऊंगा, तुमने मेरा विरोध नहीं किया। यदि मैं अपने संकल्प में सफल हुआ तो समग्र मनुष्य जात तुम्हारे इस त्याग की ऋणी रहेगी। गोपा, यदि तुम्हें पता था तो तुमने मुझे क्यों नहीं बताया? मैं उसके पैर पकड़ लेता, उसे मना लेता, उसके कहने पर चलता, परंतु उसे मैं रोक लेता। गोपा, मैं उसे रोक लेता। क्षमा कीजिएगा पिताश्री, जिस दिन से लौट कर आए थे आप सबको घायल देखा, संग से विमुख हुए, नई नगरी का भेद सामने आया, उन्हें कोई सद्बुद्धि ही नहीं थी। केवल प्रश्न, केवल विचार, रात रात भर जागते तो कभी राहुल को तकते तो कभी अचानक उठकर ध्यान में बैठ जाते। ध्यान कर पा रहे थे, पीड़ा से पा रहे थे, और मैं उनकी वो पीड़ा देख ना पाई। उन्होंने ये तुमने क्या किया पुत्र? ये तुमने क्या किया? सबकी पीड़ा लेकर तू वन में चला गया, परंतु तुम्हारी पीड़ा लेकर हम कहां जाए पुत्र? हम नेहमीप्रमाणे बहुजन सौरभच्या याच्यातला आज आपण आढावा घेऊया। बहुजन सौरभमध्ये आज आम्ही इलेक्शनच्या दृष्टिकोनातून आंध्र प्रदेशच्या गादीवर जगनमोहन की चंद्राबाबू अशा पद्धतीचा 1-2 हे आलेला आहे। जगनमोहन हे बहुधा हे आमच्या इंडियाच्या आघाडीचे हे असल्यामुळे त्यांचं वर्चस्व तिथे आहे, सर्वात मोठा पक्ष त्यांचाच आहे। मागच्या वेळेस त्यांना मोठ्या प्रमाणात बहुमत मिळालं होतं आणि चंद्राबाबूंची यावेळेसची त्यांचं एज आणि हे पाहून त्यावेळी यावेळेस जर त्यांनी केलं नाही, काही जमलं नाही, तर कारण ते BJPनी सातत्यानं त्यांना कुठे ना कुठे याच्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला, परंतु आज त्यांच्याही अस्तित्वाची लढाई आहे। त्याच्यामुळे आजचं तिथलं इलेक्शन हे स्पेशली फार अत्यंत महत्त्वाचं आहे। चौथ्या टप्प्यात 476 उमेदवार कोट्याधीश आहेत।
म्हणजे जे आतापर्यंतचे जेवढे उमेदवार होते त्याच्यामध्ये 476 उमेदवार यांची ज्यांच्याकडच्या संपत्तीचं सर्व हे झालेलं आहे. आणि मुंबईची बातमी आहे, भरधाव वाहनाने टायर फुटून 3 महिला शेतमजुरांचा मृत्यू. सोलापूरच्या इथली बातमी आहे, तिथे बेळगाव हा कर्नाटकामधला भाग येतो, तिथे ते जात होते आणि टायर फुटल्यामुळे तो अपघात झाला. त्याच्यामध्ये 3 महिला जागीच ठार झाल्या. याच्यात मनोज जरांगे पाटील यांची उडवली चंद्रकांत पाटलांनी खिल्ली. तुम्हा लोकांना माहिती आहे की मनोज जरांगे पाटील हे ओबीसीच्या इलेक्शन मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये सातत्याने सक्रिय होते आणि आता त्यांची खिल्ली उडवणारं एक चंद्रकांत पाटील यांचं ते भाष्य ते टाकलं आहे. साताऱ्याची EVM मशीन ठेवणाऱ्या गोदामाच्या परिसरात CCTV यंत्रणा कोलमडली. तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की CCTVवरतीच्या आधारे जिथे जिथे मशीनं ठेवलेल्या आहेत तिथे तिथे ते करतायत, परंतु तिथली CCTVची जी होती लाईन होती इंटरनेटची तीच माटत बंद झाली. त्याच्यामुळे तिथे खडबड उडाली आणि तिथे ताबडतोब इलेक्शन कमिशनकडे त्यांची बातमी हे झालेली आहे. एक त्याच्या शेजारी अपघातामुळे गाडी उलटून 7 कोटीची घबाड उघड. आंध्र प्रदेशमध्ये इलेक्शन आहे, त्या धर्तीवरती एका गाडीचा अपघात झाला आणि त्याच्यातून ती गाडी उलटली. त्याच्यातनं 7 करोड रुपये त्याच्यातनं रोख मिळाली. ज्यावेळेस तो ड्रायव्हर ताबडतोब त्या नोटा पिशवीमध्ये बंद करत होता, लोकांनी पाहिलं, पोलिसांना इंटिमेट केलं आणि तो तशात रंगेहात सापडला. ती कोणाचे पैसे आहेत वगैरे अजूनपर्यंत दिलेलं नाही. येणाऱ्या दिवसात ते पत्ता लागेल. यापुढे निवडणुका लढणार नाही. एक जळगावची बातमी, एकनाथ खडसे एक सिनियर एक BJPचे हे होते नेते आहेत आणि त्यांनी सांगितलं की माझी शेवटली इलेक्शन लढवण्याची वेळ आहे. त्याच्याच खाली राहुल यांचे मोदींना चर्चेचे आवाहन. तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की ते आपल्या मतदारसंघात तिथे भाषण देत असताना किंवा बोलताना काही लोकांनी त्यांना प्रश्न केला की तुम्ही मोदीसोबत तुम्ही खरंच वार्तालाप करणार काय, समोरासमोर जर आम्ही तुम्हाला बसवलं तर ते हसले. ते म्हणाले की निश्चितच करेल मी, कारण त्यांचा तेवढा हे होता. परंतु ते सांगितलं की मोदी ते तयार होणार नाही. मग त्याच्यावरती स्मृती इराणीचं वक्तव्य आलं. त्याच्यावरती मग काँग्रेसने केलं की राहुल गांधी तुमच्या बरोबरीचे नाही आहे, तुम्ही मोदीच्या बरोबर त्यांची हे लावा. तुम्हाला जर तसंच करायचं असेल तर तिथे त्यांची प्रवक्ता सुप्रिया तिने सांगितलं की तुम्ही माझ्याशी पहिले हे करा नंतर मग कर. अशा पद्धतीचं तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे. आदल्या व्हिडिओमध्ये आम्ही ते दिलेलं आहे. एक अरविंद केजरीवालांची बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यांनीसुद्धा काँग्रेसच्या इक्विव्हॅलंट त्यांनी काही हे केलेलं आहे की मी जर निवडून आले, आम्ही इंडियाचा अलायन्स असेल तर मोफत शिक्षण देऊ. त्यावेळेस मात्र BJP आणि काँग्रेसने त्याच्यावरती काही बोललेलं नाही आणि त्यांनी त्याच काही काँग्रेसने केलेल्या याच्यावरती पुन्हा त्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांना हमी भाव देण्यासाठी आम्ही पुन्हा तयार आहोत. सैन्यांना विशेष अधिकार. त्यांनी सांगितलं की ज्या भरती जाता आहेत त्या सर्व इलिगल आहेत, आम्ही त्या पद्धतीने त्याच्या सुधारणा घालू. बाजूला चिल्ड्रन पॅराडाईज प्रीस्कूलची बातमी. आमच्या मेडिकलच्या भागात जर कोणी राहत असतील तर त्यांनी त्याचा निश्चितच त्याचा फायदा घ्यावा. आज त्याच्याच खाली बहुजन सौरभच्या 33वे तथागत भगवान बुद्ध जयंतीच्या कार्यक्रमासाठी एक मोठा आम्ही जाहिराती गोळा करत असतो. तुम्हाला माहिती आहे की बहुजन सौरभला सर्वात जास्त आंबेडकर जयंती आणि बुद्ध जयंतीमधनं जो काही थोडाफार पैसा मिळतो त्याच्या भरोशावर आम्ही वर्षभर कामं करतो. छोट्या मोठ्या जाहिरातीच्याच भरोशावर हा पेपर चाललेला आहे, कारण त्याला आपला काही पेपर काही मोठ्या जाहिराती देणार नाही आहे आणि कारण आपल्याकडे बिझनेसमॅन नाहीत, अनेक लोक नाही. त्याच्यामुळे आम्ही लोक जे काही असेल तर ते बुद्ध जयंतीच्या निमित्तानं अनेक लोकांचे आम्ही हे घेत असतो, जाहिराती घेत असतो आणि आमचा पेपर चालवत असतो. त्यांच्याकरता रेड कार्पेट शशी थरूर की आत्ता मध्ये राहुल गांधीच्या हेलिकॉप्टरची तपासणी झाली. मध्येच खरगे यांच्या विमानाची पूर्णच्या पूर्ण झडती घेतलेली आहे, परंतु ही सर्व झडती बाकीच्यांसाठी का नाही म्हणून शशी थरूर काँग्रेसचे वरिष्ठ नेता आणि जे आता यावेळेस अध्यक्षासाठी उभे होते त्यांनी ते असं बयान केलेलं आहे. आज 5-4 बघूया. बहुजन सौरभच्या याच्यात सर्व कागदपत्रे असतानाही जात वैधता प्रमाणपत्र नाकारले.
उच्च न्यायालयामध्ये काही लोक गेले, उच्च न्यायालयाचे जात पडताळणी समितीच्या सदस्यांना ठोठावला 50,000 रुपयाचा दंड, की ज्यावेळेस पेपर त्यांनी सर्वच्या सर्व दिले असताना तुम्ही का त्याच्यात वेळ लावला, त्याच्यामध्ये काय कारण होतं, याच्यावरती त्यांनी नोटीस बजावली आणि दंड ठोकला. आज जागतिक फालून दाफा दिवस. तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की फालून दाफा हा बुद्धिझमचाच एक छोटासा प्रकार आहे. ज्यावेळेस सिद्धार्थाला अनेक स्टेपमधून गेले आणि शेवटी मग त्यांना दुःखमुक्तीचा मार्ग मिळाला. त्याच्या आधी त्यांनी ज्या अनेक विपश्यनापासून सर्व गोष्टी करून पाहिल्या आणि त्याच्यातनं त्यांना दुःखमुक्तीचा मार्ग मात्र कुठे सापडलेला नाही. त्याच्यातला हा एक भाग आहे की फालून दाफा चायनामध्ये मोठ्या प्रमाणात चालतो, परंतु चायनातला त्याचा विरोध असल्यामुळे त्याला आता जे मास्टर जी आहेत ते अमेरिकेत आहेत. मध्ये आम्ही तायवानला जे गेलो होतो तर त्यांनीच एक मोठा कार्यक्रम अरेंज केला होता. त्या कार्यक्रमाच्या अंतर्गतच आम्ही तिथे फालून दाफाच्या दिनानिमित्त त्या अनुषंगाने आम्ही तिथे गेलो होतो. आज पेपरमध्ये त्याच्याच खाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मगावी संविधानाच्या मुद्द्यावरून राजकारण केल्याबद्दल दलितांमध्ये नाराजी. एक महूची बातमी आहे की तिथे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म जरी झाला होता पण ते कर्मभूमी मात्र मुंबई होती आणि तिथे ज्या पद्धतीचं राजकारण सुरू आहे मध्यप्रदेशमध्ये ते काही बरोबर नाही. भोपाळ इथे तर त्याची ती बातमी आहे. नागपूर जिल्ह्यात पाऊस, वीज पडून दोघांचा मृत्यू. त्याच्याच बाजूला आमचे एक मित्र आंबेडकरी कार्यकर्ते WD थोरात, हे त्यांचं मुंबईला निधन झालं. 85 वर्षाचे होते. अनेक आपल्या चळवळीसोबत त्यांचा संबंध होता. अब्दुल गफ्फार खान यांना गांधी निकेतन मॉल चुकवावे लागले. प्राध्यापक सुरेश दादा शिवार खान यांचं ते वक्तव्य तुम्हा लोकांना माहिती असेल की भारतरत्न प्रदान झालं होतं त्यांना स्वातंत्र्यानंतर आणि त्यांचं फार ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन स्वातंत्र्यात होतं. त्यांच्याबद्दलची बातमी आम्ही दिलेली आहे. प्रामाणिकपणे महामार्ग बांधला, आता कुटुंबियासह आत्महत्या करतोय म्हणून एक बातमी आली. अकोला जिल्ह्यामध्ये तेल्हाऱ्या गावात विष्णुचरण मोहंती नावाच्या एक कॉन्ट्रॅक्टरनी मोठा रस्ता बांधला आणि स्वतःचा पैसा खर्च केला. 5 करोडच्या जवळपास मोठं कर्ज त्याच्यावरती आहे आणि त्याचं अजूनपर्यंत गव्हर्नमेंटनी त्याचं बिल न काढल्यामुळे आज त्याच्यावरती मरण्याची संकट आलेलं आहे. अशा पद्धतीची ती बातमी आम्ही आज टाकलेली आहे. नागपुरात नवजात बालकांना जीवदान देणारे अद्ययावत यंत्र विकसित. तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की चाइल्ड मॉर्टॅलिटी खूप जास्त आहे. अनेक लोक जन्माला आले की त्याच्यामध्ये वेट कमी असलं की काय असले काहीतरी छोट्या मोठ्या याच्याने त्यांचा मृत्यू रेट जास्त असतो. परंतु आता असे अनेक यंत्र विकसित झालेले आहेत की जेणेकरून त्यांची आता मॉर्टॅलिटी होणार नाही. तुम्हा लोकांना माहिती आहे की अंडरवेटमध्ये मुलं असले की इन्क्युबेटरमध्ये ठेवतात. इन्क्युबेटरमध्ये जर ठेवलं नाही तर त्यांना मानसिक आजार आणि हे होत असतो. पण त्याच्यामुळे अशा अनेक गोष्टी आता त्या यंत्रणाच्या मार्फत शक्य आहे. एड्युशन फाउंडेशनतर्फे करिअर मार्गदर्शक चर्चा नागपूरला एक झालेलं आहे की जे लोक 10वी 12वीचे पोरं असतील त्या लोकांनी करिअरच्या बाबतीमध्ये जागृत राहावं आणि त्याच्यावरती एक कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे. नागपूर स्टार फर्निचर अँड रिपेअरिंग मोठ्या प्रमाणामध्ये आमचे जवळचेच आहेत. बहुजन सौरभला सातत्यानं मदत करत असतात. जर तुमच्याकडे कुठे सोफा कुठले फर्निचरचं काम असेल तर निश्चितच बहुजन सौरभच्या ऑफिसशी संपर्क करा. उष्णाघाताच्या 21 ग्रामस्थांचा फटका. बुलढाण्याची बातमी. मोठ्या प्रमाणात गरमीची लहर सुरू आहे. 3 राज्यातून गांजा नागपूर मार्गे दिल्लीकडे. तुम्हा लोकांना माहिती आहे की BJPच्या राज्यात फार मोठ्या प्रमाणामध्ये ड्रग्सचं इथे तस्करी सुरू झालेली आहे. मध्ये अडाणीच्या पोर्टमध्ये हजारो लाख करोडोचा माल त्याच्यात जप्त झालेला आहे. परंतु त्याच्यावरती मात्र कोणी काही केलेलं नाही. अशा रीतीनं आपल्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणामध्ये ड्रग्सचा व्यापार सुरू आहे. ही बाब महत्त्वाची अत्यंत खेदजनक आहे. आज पान 2 वरती बघूया. आजचा टायटल आहे कायदा व सुव्यवस्था हे राजकीय शरीराचे औषध आहे. कायदा आणि सुव्यवस्थाच नसेल तर काय होईल. सर्वच्या सर्व लोक तर ते राजकीय शरीराचे औषध आहे आणि जेव्हा राजकीय शरीरच आजारी पडते तेव्हा औषध दिले पाहिजे. आणि आता औषध म्हणजे कोणतं आहे. इलेक्शनमध्ये त्यांना हरवणं. अशा पद्धतीचं एक वक्तव्य आहे. आजचा आमचा अग्रलेख. भारतातील बहुजनांना संघटित होण्यात अडचण कशाची. तुम्हा लोकांना अधिकार दिलेला आहे. लोकांना वर्षभर 5 वर्षापर्यंत तुम्ही अभ्यास केलेला आहे. तुम्ही सातत्यानं विचार केलेला आहे की कोणता पक्ष आम्हाला उपयोगाचा आहे कोणता नाही.
अनेक बहुजन दलितांते असे मोठमोठाले नेते सर्वच्या सर्व विकलेले तुम्हाला दिसत आहेत आणि BJPलाच ते इनडायरेक्टली मदत करतात. अनेक लोकांचे तुम्हाला रोजच दिसत आहेत. त्याच्यामुळे तुमच्यासमोर आता पर्याय काय हे तुम्हाला स्वतःच ओळखायचं आहे. अशाच्या आधारावरती आम्ही एक तो लेख दिलेला आहे. आज आमचे मित्र रणजित मेश्राम यांचा बाजूलाच एक लेख आहे की श्याम पित्रोडा यांनी एक हे केलं आहे की भारतातलं एक वेगळं वैभव आहे. त्याच्यामध्ये चायनाकडून येणारे लोक थोडे बुटके आणि ते दिसतील, साऊथचे वेगळे, नॉर्थचे वेगळे आणि विविधतेतनं लोक इथे सर्व मोठ्या प्रमाणामध्ये राहतात. ते मात्र दुसऱ्या देशामध्ये दिसत नाही. अशा ह्या देशाला एका पॉझिटिव्ह याच्याने त्यांनी बोलला, परंतु ते त्याचा अर्थ निगेटिव्ह घेऊन भाजपनं त्याच्यावरती हल्लाबोल केला. कारण त्यांना माहिती आहे की कुठे ना कुठले त्यांना काहीतरी विषय पाहिजे होता आणि त्या विषय त्यांना मिळाला नाही. त्याच्यावरती रणजित मेश्रामचं एक चांगलंसं वक्तव्य, चांगलं एक आम्ही लेख त्याच्यावरती दिलेला आहे. मोदीच्या शाब्दिक आतिषबाजीवर आता लोकांचा भरोसा राहिलेला नाही. त्यांना सर्व लोकांनी फोकनाडबाज किंवा अशा पद्धतीचे शब्द उच्चारलेले आहे. शशी थरूर यांचं म्हणणं आहे की मोदींच्या शाब्दिक आतिषबाजीवर आता लोक भरोसा ठेवत नाही. त्यांनी काही केलं, काही बोलले तर ऐकत नाही आणि सरळ TV बंद करतात किंवा त्याच्यापासून दूर जातात. इव्हन त्याच्याच पार्टीचे लोक त्याच्यावरती लक्ष देत नाही. सांस्कृतिक आक्रमणाचा बागुलबुवा असणारा हा लेख आज आमचे मित्र नागेश चौधरी बहुजन संघर्षाचे मागील 40 वर्षापासून ते पत्रकारिता करत असतात. त्यांचा पाक्षिक निघत असतो आणि फुले शाहू आंबेडकरांचा विचार हा सातत्यानं देत असतात. बुद्धाचा विचार OBCमध्ये पोहोचवण्याचं काम नागेश चौधरी यांनी अनेक वर्ष केलेले आहेत आणि मनुवादी संस्कृतीवरती त्यांचा मोठा दांडगा अभ्यास आहे. त्याच्याच आधारावरती आजचा हा लेख अनेक उतार्यासह अनेक पुराव्यासह दिलेला आहे. वाचायला तुम्हाला आनंद होईल. आज बघूया पान 3 वरती आजचं टायटल आहे, जोपर्यंत आपण सामाजिक स्वातंत्र्य प्राप्त करत नाही तोपर्यंत कायद्याने आपल्याला जे काही स्वातंत्र्य दिले ते आपल्यासाठी उपयोगात नाही. जर सामाजिक स्वातंत्र्य जरी जे दिलेलं आहे परंतु कायद्याचं अंमलबजावणी जोपर्यंत होत नसेल तर काही त्याचा उपयोग नाही. त्याच्याच खालची आज आमची बातमी आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजपाला पराभूत करू शकेल अशा उमेदवारास धोरणात्मक मतदान करण्याची गरज. आज आमचे मित्र सुनील खोब्रागडे जे महानायकचे संपादक होते आणि हा बहुजन सौरभ जो सुरू झालेला आहे, महानायक बंद झाल्यामुळेच ती पूर्णच्या पूर्ण टीम बहुजन सौरभमध्ये जुळलेले आहे. सातत्यानं ते लिहित असतात आणि आमच्याशी अजूनही ते महानायक जरी बंद झाला तरी ते आमच्याशी मैत्रीच्या संबंधानं आहेत. आज त्यांची टीम जरी आमच्यासोबत काम करत असली परंतु मनापासून त्यांना फार आनंद वाटतो की कमीत कमी बहुजन सौरभ एक मोठ्या प्रमाणात नागपुरातनं निर्माण झालेला आहे. एक चांगला पत्रक आहे म्हणून त्यांचा लेखही अत्यंत महत्त्वाचा आहे. आजच्या दिवसात संकटकाळी काळातील प्रभावी औषध म्हणजे आपली माणसं. तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की जेव्हा जेव्हा कुठेतरी माणूस तकलिफीत असतो आणि तेव्हा तो आपले लोक जे त्यांना मदत करत असतात, परकीय करत नाही आणि त्यावेळेस खऱ्या अर्थानं माणसाची ओळख होत असतो. असा हा सुंदरसा लेख सूरज P. दहागावकर यांचा आहे. आज त्याच्याच खाली संविधानाच्या दृष्टिकोनातून भारत, तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे की भारतीय संविधान निर्मितीसाठी बाबासाहेबांचा काय रोल होता. प्रत्येक आर्टिकल लिहिताना त्यांनी तो विचार केला, बुद्धाचं तत्त्वज्ञान विचार केलं, लोकांच्या लोकहितासाठी त्याचा उपयोग कसा होईल, शब्दाचा अर्थापासून प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी लोकांना कन्व्हिन्स केलं. तिथे अनेक लोक RSS धार्तीचे होते परंतु त्याही सर्व लोकांना शेवटी लोकांच्या समोर नमतं घ्यावं लागलं. अशा पद्धतीने आम्हा सर्व लोकांचा विचार करून, सर्वात गरीबात गरीब लोकांचा माणसाचा विचार करून त्यांनी ती राज्यघटना लिहिली आणि त्या दृष्टिकोनातनं तुम्हाला पावर दिलेले आहेत. त्या पावरचा तुम्ही वापर केला पाहिजे. अशा पद्धतीचा एक आमचा अविनाश टिपले यांचा हा लेख आज आम्ही तुम्हाला दिलेला आहे. स्मृतिशेष गजानन सोरते, चिरकाळ अस्मरणीय. गजानन सोरते एक आंबेडकरी समाजातील, OBC समाजातील एक मोठ्या प्रमाणात एक लेखक होते. एक चांगलं त्यांचं वर्चस्व होतं. आज त्यांच्या स्मृतीला बहुजन सौरभ अभिवादन करते. त्याच्याच बाजूला महात्मा ज्योतिबा फुलेंवरती आधारित प्राध्यापक वसंत हारकर
आणि संकल्पना दिलेली आहे. सुनीता काळे आमच्या बहुजन सौरभच्या भगिनी आहेत. अशा रीतीने त्यांनी सर्व ज्या काळातला महात्मा ज्योतिबा फुलेचा जो पिरियड होता तो त्या ब्रिटिश काळातला होता आणि ज्या ज्या पद्धतीने त्यांनी ते केलं, त्यांना इंग्रजीवरती प्रभुत्व होतं, त्याच्यामुळे ते एक मेयर होते, एक मोठे उद्योजक होते आणि ज्या पद्धतीने जनजागृतीचं काम केलं ते फार त्याचं मोलाचं होतं आणि म्हणूनच त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांना गुरुच्या स्थानी ठेवलं. हा मोठा हे झालेला आहे लेखाच्याद्वारे. अशा रीतीने बहुजन सौरभचा आज आम्ही आढावा घेतलेला आहे. निश्चितच तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, त्याच्यानंतर सर्क्युलेट मॅक्झिममला करा, फॉरवर्ड करा, छोट्या मोठ्या जाहिराती द्या. बहुजन सौरभला तुम्ही बळकट करा. एवढंच बोलतो आणि थांबतो. भेटूया उद्या. तोपर्यंत जय भीम.